एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. हा जो आहे तो आहे सेकंड रूल आपला. हा कोणता आहे? सेकंड रूल. फर्स्ट रूल ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. तर फर्स्ट रूल हा जो आहे तो सेकंड रूल आहे, प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, किंवा यालाच आपण मल्टिप्लिकेशन रूलसुद्धा म्हणू शकतो, मल्टिप्लिकेशन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, राहिलेले त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्याशी रिलेटेड मल्टिप्लिकेशन ऑफ अ डेरिव्हेटिव्ह जे आहे त्याच्याशी हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. सपोज जर नाही झाले तर आपण थर्ड पार्टमध्ये याला कव्हर करूया. हा जो आहे तो प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्टसुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. हा सेकंड रूल आहे. ऑलरेडी आपण फर्स्ट रूल बघितलेला आहे. फर्स्ट रूलचं नाव काय आहे? ॲडिशन ऑर मल्टिप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. हा आहे मल्टिप्लिकेशन रूल, किंवाच याला आपण प्रोडक्ट रूल पण म्हणतो. ठीक आहे. आता याचे आपण रूल काय आहे ते अगोदर बघूया आणि त्याच्यानंतरचे हे सारे एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे. ओके. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट यालाच आपण काय म्हणले? मल्टिप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, किंवा मल्टिप्लिकेशन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, किंवा प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, असे सगळे त्याची नावं आहेत. तो काय आहे अगोदर बघूया आणि मग समजावून घेऊया की हा रूल नक्की काय सांगतो. ठीक आहे. सो याचं जे रूल आहे तो रूल आहे, मी लिहून देते अगोदर. इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, differentiable function of x, and y is equal to u into v, then dy by dx is equal to u as it is घ्यायचा. बघा हा u इकडे आहे, हा u as it is घेतला आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं घेतलंय बघा, dv by dx. मिडल साइन नेहमी प्लस द्यायचं आहे ज्या वेळेला प्रोडक्ट रूल असेल. आता v ॲज इट इज लिहायचं, कारण vचा आपण इकडे डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी घेतलेलं आहे. आता v ॲज इट इज राहिलं डेरिव्हेटिव्ह कोणाचं? यूचं, du by dx. ओके. हा आहे प्रोडक्ट रूल. येते लक्षात? तर हा काय आहे? प्रोडक्ट रूल आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट नसेल समजली, ती टर्म काय आहे सांगते मी तुम्हाला. यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, याचं मिनिंग काय आहे? बरोबर. सपोज मी एखादं एक्झाम्पल घेतलं, वाय इज इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू एक्स. बरोबर. हा म्हणजेच काय दिसतोय? यूच्या फॉर्ममध्ये दिसतोय. हा व्ही, बरोबर का? इकडे दिसतंय ना? यानुसार इथं काय आहे? हा यू असेल आणि हा काय असेल? व्ही असेल. ठीक आहे. तर याच्यानुसार म्हणजेच काय, एक्सच्या फॉर्ममध्ये दिसते की नाही? हे फर्स्ट टर्म जी आहे ती एक्सच्या फॉर्ममध्ये आहे. दुसरी जी सेकंड टर्म आहे ई रेस टू एक्स, ही पण काय आहे? एक्सच्याच फॉर्ममध्ये आहे. म्हणजेच काय असतं? हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स म्हणजेच एक्सच्या फॉर्ममध्ये असलं पाहिजे. एवढं साधं सिंपल आहे. म्हणजेच काय असतं? यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजेच एक्सच्या फॉर्ममध्ये ते काय पाहिजे? एक्झाम्पल पाहिजे, वाय इज इक्वल टू यू इंटू व्ही. ठीक आहे. ही कंडिशन जर असेल तर काय करायचं? प्रोडक्ट रूल वापरायचा. ठीक आहे. आता कोरोलरी आपण बघूया आणि नंतर मग एक्झाम्पल आपण स्टार्ट करूया. तर कोरोलरी म्हणजेच काय? सपोज किंवा इफ y इज इक्वल टू सी इंटू यू. सी इज एनी कॉन्स्टंट. बरं, कॉन्स्टंट नंबर असेल, कॉन्स्टंट असेल, सी देतील, ए देतील, के देतील. ओके. किंवा नंबर देतील कोणताही. देन dy बाय dx काय येईल? आणि यू ऑफकोर्स काय असणार आहे? डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. ओके. के सी इज एनी कॉन्स्टंट नंबर आहे. ठीक आहे. तर dy बाय dx त्यावेळेला काय येणार आहे? सी इंटू du बाय dx. बस, त्याच्या पुढचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नाही. हा प्रोडक्ट रूलच आहे ना. सी इंटू यू म्हणजे हा प्रोडक्ट रूलमध्ये बसतोय, पण त्याचं डेरिव्हेटिव्ह एवढंच आहे. कसं काय आहे मी तुम्हाला सांगते. हे कसं काय आलं ते बघूया. फक्त हा रूल एवढं लक्षात ठेवा, काही गरज पण नाही तशी लक्षात ठेवायची, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लक्षात येईल. आता कसं आलं बघूया. सपोज आपण घेतलं, हे काय घेतलं? वाय इज इक्वल टू सी इंटू यू घेतलं. ठीक आहे. याचं प्रूफ देते तुम्हाला, हे काही गरज नाही आहे, पण ठीक आहे. आता बघा याचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, बघा, यू इंटू व्ही. हा झाला यू आणि हा झाला कोण? व्ही झाला. असं या फॉर्ममध्ये. ठीक आहे. यू म्हणाले, यूला यूज असं का नाही दिलं? असं काही नाही आहे. खालचं आपल्या प्रोडक्ट रूलनुसार आपण अप्लाय करूया. यू ॲज इट इज म्हणजेच कोण? सी ॲज इट इज. यू व्ही कोण आहे? यू आहे वरचा, म्हणजेच त्याला काय देऊया? डी यू बाय डी एक्स. ओके. प्लस मिडल साइन प्लस ॲज इट इज. आता यूचं ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह घेतलं, यू इथं ठेवला आणि इथं काय घेतला? कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे? डी बाय डी एक्स ऑफ कोणाचं? सीचं, म्हणजे कॉन्स्टंटचं. बरोबर.
आता बघूया आपण काय ते सी ॲज इट इज राहिला, डी यू बाय डी एक्स इथं पण ॲज इट इज राहिला, ठीक आहे. प्लस यू ॲज इट इज, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय असतं 0, बरोबर. म्हणजे ही फुल टर्म काय झाली 0 झाली. याचाच आन्सर काय आलं मग, याचा आन्सर काय आलं सी इंटू डी यू बाय डी एक्स. ओके, मॅथमॅटिक्समध्ये प्रत्येक गोष्टीला प्रूफ असतं. डी यू आहे इथे, तर हे आलं बरोबर तुमचं, हेच प्रूफ दिलं इथं, बरोबर. म्हणून याचं काय असतं, कॉन्स्टंट इंटू कोणताही डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय येतं, सी हा कॉन्स्टंट बाहेर येतो. फक्त डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचे, एक्सच्या फॉर्ममध्ये असलेल्या फंक्शनचं, ठीक आहे. तर हे झालं आपलं कोरोलरी. ही काही नाही लक्षात ठेवली तरी चालेल, मी फक्त तुम्हाला समजावं म्हणून दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघूया आता आपण एक्झाम्पल्स. ओके, फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिल्यांदा तुम्ही ऑब्झर्व काय करायचं आहे बघा, मी अगोदर हाफ सेक्शन करून घेते, ठीक आहे. आता फाइंड काय म्हटलं आहे, डी वाय बाय डी एक्स इफ वाय इज इक्वल टू एक्स इंटू इरेस टू एक्स. आता बघा याच्यामध्ये तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे, ऑब्झर्वेशन पॉवर चांगली पाहिजे, नीट लक्ष द्यायचं. काय द्यायचं, हा एक्स आहे इंटू इरेस टू एक्स आहे, बरोबर नाही, आणि मध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे, ॲडिशन आहे का नाही आहे. तर हा काय झाला यू झाला, हा काय झाला व्ही झाला. ओके, म्हणजे यू इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये दिसतंय तुम्हाला हे एक्झाम्पल. याचा अर्थ आपल्याला कोणता रूल अप्लाय करायचा आहे, प्रोडक्ट रूल, राईट. सो आपण याला प्रोडक्ट रूल अप्लाय करूया, ठीक आहे. एक मिनिट, हां, तर प्रोडक्ट रूल अप्लाय करायचं, ठीक आहे. मग आपण अगोदर एक्झाम्पल सॉल्व करायचं. गिव्हन पहिल्यांदा लिहायचं. गिव्हन काय दिलं आहे, गिव्हन जे आहे वाय इज इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू एक्स. याला इक्वेशन नंबर कोणतं द्यायचं, फर्स्ट इक्वेशन दिलं, ठीक आहे. पण आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, डी वाय बाय डी एक्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह केव्हा घेऊ शकतो आपण, ज्यावेळेला आपण असं लिहितो डिफरन्शिएट किंवा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट इक्वेशन फर्स्ट लिहायचे किंवा वाय लिहिलं तरी चालेल. डिफरन्शिएटिंग किंवा डिफरन्शिएट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू, मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिले. असंच एक्झामला पण आपल्याला असंच लिहायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणाला डिफरन्शिएट करायचं, इक्वेशन नंबर 1ला. म्हणजेच काय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय असतं, दोन्ही साईडला काय द्यायचं असतं आपल्याला, डी बाय डी एक्स द्यायचं असतं. मग वायला डी बाय डी एक्स दिला किंवा डायरेक्ट डी वाय बाय डी एक्स लिहिलं तरी चालते इकडे, ठीक आहे. आता इथं काय लिहिलं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स. ओके, तर आता यावेळेला बघा हा काय झाला यू झाला, हा काय झाला व्ही. आता आपण प्रोडक्ट रूल शिकलो, तर ॲप्लाय कुठे करणार आहे बघा, ॲक्च्युली इथे ॲप्लाय करणार आहोत आपण, यू इंटू व्ही. ओके, मग आता यू इंटू व्ही, आता देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, प्रोडक्ट रूल काय आहे, मी प्रोडक्ट रूल इथे लिहून घेते बघा, तुमच्या लक्षात यावा म्हणून, बाकी काही नाही. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू ॲज इट इज डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही ॲज इट इज डी यू बाय डी एक्स, ठीक आहे. हा आपला काय आहे, प्रोडक्ट रूल आहे, ठीक आहे. मग आता प्रोडक्ट रूल अप्लाय करायचं. यू बघा, मी इथे यू खाली अंडरलाईन करून लिहिलेली. यू ॲज इट इज म्हणजेच काय, एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट, विच टर्म, ई रेस टू एक्स. ओके, मिडल साईन कंपल्सरी काय आपल्या रूलनुसार प्लस आहे. आता ई रेस टू एक्सचा ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह घेतले, ई रेस टू एक्स ॲज इट इज इंटू डी बाय डी एक्स ऑफ विच टर्म एक्स. ओके, आता याच्यामध्ये बघा हे आपण डेरिव्हेटिव्ह तर लिहिलं. आता आपल्याला डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युले वाहिले ते इथं माहिती असणं गरजेचं आहे. हा रूल मी लिहिलेला होता. आता याच्या खाली हा काय आपल्या एक्झाम्पलमध्ये मी हा रूल तुम्हाला लिहून दिलेला आहे. इथं खाली आपल्या स्टेपची सुरुवात होईल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. रूल पाहिला, वाटला तर मी रूल इरेज करून टाकते, इथं गरज नाही आहे आता. तुम्हाला लक्षात आलं, तुम्हाला रूल कोणता अप्लाय केला. हां, आता याच्यानंतर बघा पुढची स्टेप काय असणार आहे, डी वाय बाय डी एक्स इकडच्या साईडचा आहे तसं डी वाय बाय डी एक्स. ओके, इज इक्वल टू, आता पुढची टर्म कोणती आहे, एक्स आहे. एक्ससुद्धा काय राहणार आहे, एक ॲज इट इज राहणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स, मग फॉर्म्युला पण पाहिलेले आहे. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं इंटू ई रेस टू एक्स ॲज इट इज असतं, बरोबर. प्लस ई रेस टू एक्स ॲज इट इज, इथे पुढची टर्म दिसते, इथली ही टर्म आहे तशी आली. आता डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 आहे. बघा एक्स रेस टू एनचा तो फॉर्म्युला आहे, त्यानुसार आपण लिहिलेलं आहे इथं एक्स रेस टू एन, ठीक आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं, हे लक्षातच ठेवायचं कायम,
काही प्रॉब्लेम नाही आहे. देअरफॉर हे सुद्धा आपलं लास्ट आन्सर असू शकतं, किंवा जर तुम्हाला पुढं सिम्प्लिफाय करायचं तर dy/dx इज इक्वल टू काय येणार आहे, e⁻x कॉमन घेऊ शकता आणि इकडं काय राहिलं मग x + 1. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, त्याला तुम्ही ब्रॅकेट करू शकता, अदरवाईज नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आपण सेकंड बघूया आता. हां, आता एक्झाम्पल काय आहे, फाइंड dy/dx इफ e⁻x y इज इक्वल टू e⁻x इंटू sin x. ओके, sin x ऐवजी इथं tan x लिहू शकतात, cot x लिहू शकतात, tan इन्व्हर्स x सुद्धा लिहू शकतात, कोणतीही टर्म. पण तुम्हाला जर एका टाईपची प्रॉब्लेम सोडून दिला तर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता पुन्हा एकदा आपल्याला आता इथं काय काय टर्म लक्षात ठेवायचे ते मी लिहून देते इथं, की ज्या टर्म तुमच्या लक्षात राहावं म्हणून. ठीक आहे, आता इथं तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे बघा, u इंटू व्ही आहे म्हणजे प्रोडक्ट रूल आहे. मग मी इथं प्रोडक्ट रूल तुम्हाला अगोदर लिहून देते काय आहे ते. dy/dx इज इक्वल टू काय आहे, u ॲज इट इज राहणार आणि काय घेणार आपण, डेरिव्हेटिव्ह कशाचं घेणार, dvचं, प्लस प्रॅक्टिसनं तुम्हाला येऊन जाईल हे du/dx. ओके, हा u आहे, हे एक लक्षात ठेवायचं आहे. अजून दुसरं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला बघा, e⁻x डेरिव्हेटिव्ह काय आहे हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. d/dx ऑफ e⁻x, काय e⁻x डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज e⁻x आहे. आणि दुसरं जे डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवायचं आहे ते कोणतं आहे, d/dx ऑफ sin x. लिहून देते कारण तुमच्या लक्षात असं, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस. ओके, या टर्म आपल्याला माहिती पाहिजेत. ठीक आहे, बस. आणि आता आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. ठीक आहे, आता डेरिव्हेटिव्ह काय फाइंड आउट करायचं सांगितलं आहे, dy/dx. ओके, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. मग आपल्याला काय येत नसेल तर पहिलं काय लिहायचं आहे, गिवन. ठीक आहे, y इज इक्वल टू काय लिहायचं आहे, e⁻x इंटू sin x. ओके, याला इक्वेशन नंबर फर्स्ट लिहायचं. बरं, dy/dx फाइंड आउट करायचं म्हणजेच काय असतं, तर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. बरोबर, मग डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं म्हणजेच काय लिहायचं असतं, डिफरन्शिएट किंवा डिफरन्शिएटिंग 1 और y पण लिहिलं इथं तरी चालेल, डिफरन्शिएटिंग 1 विथ रिस्पेक्ट टू x. हे सेंटेन्स लिहायचंच असतं कारण डिफरन्शिएट आपण त्याच्याशिवाय करू शकत नाही. ओके, आणि मॅथमॅटिक्सला विदाउट प्रूफ काय चालत नाही, प्रूफ हे द्यावंच लागतं. ठीक आहे, आता इक्वेशन नंबर 1ला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजेच काय बघा, dy/dx इज इक्वल टू, इकडे काय येणार आणि दोन्ही साईडला आपण डेरिव्हेटिव्ह देतोय, dy/dx ऑफ e⁻x इंटू sin x. आता ऑब्झर्व करायचं, हा आणि हा कोणत्या फॉर्ममध्ये दिसतंय, u इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये दिसतंय की नाही. हा u आणि हा काय आहे, v. हा झाला u, हा झाला v. ओके, u इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये असेल तर आपण रूल काय पाहिला आहे इकडे, dy/dx इज इक्वल टू काय येणार इकडे, u ॲज इट इज म्हणजेच डेरिव्हेटिव्ह e⁻x ॲज इट इज राहिला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, व्हीचं. व्ही कोणती टर्म आहे, sin x. ओके, सो sin x आहे तसं घेतलं. मिडल साईन कोणतं असणार आहे, कंपल्सरी प्लस साईन आहे. ठीक आहे, आता sin x ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह तिकडे घेतले तर इथं काय sin x ॲज इट इज लिहूया इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डॉट म्हणजे इंटू आहे बरं, e⁻x. ओके, तर हे झालं, फक्त लिहून झालं आपल्याला. आता आपल्याला पुढची जी टर्म आहे इम्पॉर्टंट ते काय आहे बघा इकडे. हां, ते येल्लोमध्ये दिलेले आहे ते फॉर्म्युले आहेत बरं, ते तुम्हाला u-v रूल दिला आहे आणि हा कोणता e⁻x आणि साईनचे डेरिव्हेटिव्ह दिले. ठीक आहे, ते काय आपल्याला एक्झाम्पलमध्ये नाही लिहिलं तरी चालेल. इथं ज्या वेळेला हे लिहिलेलं आहे u इंटू व्ही रूल, तर त्याच्यानुसार आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ओके, आता पुढची स्टेप काय येणार, dy/dx इज इक्वल टू e⁻x आहे तसं राहिलं बरोबर, ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. काय असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x, आपण लिहिलेलं पण आहे वरती, पाठ करायचे ते, cos x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x. मिडल साईन कोणतं दिसतंय, प्लस. ओके, sin x आहे तसं दिसतंय. ठीक आहे, sin x आहे तसं घेऊ. dy/dx ऑफ e⁻x काय असतं, इंटू डॉट द्यायचा e⁻x. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा कॉमन काय दिसतंय, हे पण तुमचा आन्सर आहे, पण फायनल आन्सर जर लिहायचं असेल, जर तुम्हाला येत असेल तर पुढं पण तुम्ही लिहू शकता. e⁻x कॉमन दिसते की नाही दोन्हीकडे, e⁻x आपण कॉमन घेऊया. आतमध्ये काय राहिलं इकडे, फर्स्ट टर्ममध्ये cos x आणि इकडे सेकंड टर्ममध्ये मिडल साईन कोणतं आहे, प्लस, आणि इकडे काय राहिलं sin x. ओके, हे पण तुम्ही फायनल आन्सर लिहू शकता. जर तुम्हाला येत नसेल फायनल कॅल्क्युलेट करता
तर हे लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, आता समजलं. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूयात. ओके, पुन्हा एकदा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स दिसतंय. काय फाइंड आउट करायचं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके, आता याच्यामध्ये बघा प्रोडक्ट रूल तुम्हाला आता माहिती झाला असेल. यू ॲज इट इज ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह सेकंड टर्मचं घ्यायचं. ओके, हा काय झाला यू, हा काय झाला व्ही. हे पेन्सिलनं तुम्ही पेपरमध्ये पण लिहिलं तरी चालेल. एवढे सोपे एक्झाम्पल येत नाहीत, हे फक्त 2 मार्क्सला येऊ शकतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी तुम्हाला लिहून देते टर्म कोणती काय लक्षात पाहिजे तुम्हाला, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. इथे बघूया आपण, मी कोपऱ्यात तुम्हाला ते लिहून देते की कोणत्या टर्म तुम्हाला माहिती पाहिजे. बघा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे. मग आता मी बघा एक जनरल लिहिते की एक्स रेज टू एनचं डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलेलं आहे. काय असतं? एनची ही पॉवर पुढे येते, एक्स रेज टू एन मायनस 1. ओके, हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. आता याच्याऐवजी काय आहे? फक्त इथं 2 आहे. आता दुसरं ई रेज टू एक्सचं ऑलरेडी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1 असतं, सॉरी ई रेज टू एक्स असतं, बरोबर. आणि यू व्ही रूल आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, आता काय सांगायची गरज नाही, आपण व्हाईटने सॉल्व करूया हे एक्झाम्पल पण. ठीक आहे, आता आपलं काय आहे गिवन, काय दिलेलं आहे आपल्याला ते लिहून घ्यायचं. गिवन काय दिलं आहे? y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स. ओके, आता इथे ई रेज करून टाकू. ठीक आहे, यू इंटू व्ही माहीत झालं ना तुम्हाला. ठीक आहे, आता तर याला काय करायचं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. म्हणजेच काय? डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 1 द्या याला. ठीक आहे, 1 विथ रिस्पेक्ट टू, डिफरन्शिएट कोणाला करायचं? इक्वेशन नंबर 1ला विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे, आता मग डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय नाही, ह्या साईडला वायचं dy बाय dx. ओके, आता डी बाय डी एक्स ऑफ काय करायचं इकडे? एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स. ही झाली तुमची टर्म. आता इथे यू व्ही रूल येतं की नाही? एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स, हे 2 टर्म आहेत आणि ह्या कोणत्या क्रायटेरियात बसत आहेत? यू आणि हा व्ही. यू व्ही रूल काय आहे मग आपला? इकडे लिहून घ्यायचं dy बाय dx. मोठं काढण्याचा प्रयत्न करते, मला माहिती नाही तुम्हाला दिसतंय की नाही व्यवस्थित. तर यू ॲज इट इज म्हणजे एक्स स्क्वेअरची टर्म काय होणार? ॲज इट इज राहणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ काय राहणार? ई रेज टू एक्स. ओके, मिडल साईन कोणतं? प्लस. मी आता यू व्ही रूल पाठीमागे दिलेलं आहे त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट लिहिते. आता ई रेज टू एक्सचं ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह घेतलं. ठीक आहे, आता डेरिव्हेटिव्ह कशाचं राहिलं? एक्स स्क्वेअरचं राहिलं, बरोबर. हे तर लिहून घेतलं. आता तुम्हाला खरा फॉर्म्युलांचा यूज होणार आहे. इथं फॉर्म्युले कसे लिहायचे ते बघूया. ठीक आहे, आता एक्स स्क्वेअर देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, हे सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक लिहितेच. एक्स स्क्वेअर दिसतंय, एक्स स्क्वेअर आहे तसं लिहूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू ई रेज टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स काय असतं? ई रेज टू एक्स असतं. प्लस पुढं ई रेज टू एक्स दिसतंय म्हणून ई रेज टू एक्स घेऊया. डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. आता बघा खरा एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला अप्लाय होणार. एक्स रेज टू एन. ठीक आहे, एन म्हणजे कोणता एक नंबर दिलेला असेल त्यांनी किंवा एनी कॉन्स्टंट दिलेला असेल तर कसा रूल अप्लाय होतोय बघा. एन काय होतं इथं? पुढे येतो. मग आपण टू आहे इथं, 2 काय करूया? पुढे घेऊया. ठीक आहे, तुम्हाला जर रूल माहिती असेल तर काही अवघड जाणार नाही. आणि एन मायनस 1 आहे म्हणजेच काय आहे इथं? 2 मायनस 1. 2 मायनस 1 किती असतं? 1. मी 1 लिहिते किंवा 1 नाही लिहिलं तरी चालतंय. ह्याचाच आन्सर काय झाला म्हणून? हे पण तुमचं फायनल आन्सर आहे. किंवा आपण काय सिस्टमॅटिक जरा लिहूया. ई रेज टू एक्स, ई रेज टू एक्स, एक्स एक्स कॉमन दिसते. किंवा तुम्ही ई रेज टू एक्स फक्त एकच टर्म कॉमन काढलीत तरी चालेल, काही नाही प्रॉब्लेम, कन्फ्युजन होण्यापेक्षा. एक्स स्क्वेअर आणि इथं प्लस राहिलं काय? इथं 2 आहे, इथं एक्स आहे म्हणजेच 2x राहिलं. एक्सची पॉवर 1 काय नाही लिहिली तरी चालते. हे सुद्धा फायनल आन्सर असू शकते. एक्स पण कॉमन येते, काय गरज नाही लिहिण्याची. ओके, तर 3 एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहेत. पुढं बघूया. हे थोडं लेंदी प्रॉब्लेम आहे, आपण मला वाटते नेक्स्ट व्हिडिओत पण बघू शकतो. साइन एक्स इंटू कॉस एक्स हे घेऊया आणि जे राहिलेले एक्झाम्पल आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओ पार्ट 3मध्ये घेऊया. ठीक आहे, गिवन काय आहे? y इज इक्वल टू साइन एक्स इंटू कॉस एक्स, बरोबर. इंटू दिसतंय, साइन एक्स इंटू कॉस एक्स, बरोबर. यू व्ही रूल अप्लाय होणार आहे. मग काय लिहायचं इथं? इक्वेशन नंबर 1 द्यायचं. गिवन जे असतं त्याला इक्वेशन नंबर 1 नेहमी द्यायचं. डिफरन्शिएटिंग 1, इक्वेशन नंबर 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, हे कंपल्सरी लिहिलं. आता आपण लिहायचं आहे dy बाय dx इज इक्वल टू, इथं पण डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ विच टर्म? इकडे
साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे, मोठं अक्षर काढण्याचा प्रयत्न करते. आता इथं साइन एक्सचा हा झाला यू टर्म आणि दुसरी काय झाली, थांबा 1 मिनटं. हां, तर याच्यामध्ये ही कोणती टर्म झाली, यू झाली, आणि ही कोणती, व्ही झाली. मग यू व्ही रूल काय आहे, इथे मी यू व्ही रूल लिहून देते किंवा प्रोडक्ट रूल म्हणा. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येतं, यू इंटू व्हीच्याच फॉर्ममध्ये असेल तर काय येणार, यू ॲज इट इज राहणार डी व्ही बाय डी एक्स मिडल साईन प्लस व्ही ॲज इट इज इंटू डी यू बाय डी एक्स. ओके, हाच रूल आहे ज्यावेळेला यू इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये असेल. ठीक आहे, आता आपण काय करूया, हा रूल ॲप्लाय करूया. ओके, तर काय होणार आता इथं, इज इक्वल टू साइन एक्स ॲज इट इज राहिलं इंटू डेरिव्हेटिव्ह कशाचं, व्ही टर्मचं, व्ही काय आहे डी वाय डी एक्स असं लिहायचं इंटू कॉस एक्स. ओके, प्लस आता कॉस एक्सचं ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह घेतलं म्हणून इथं कॉस एक्स आहे तसं लिहूया, कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ विच टर्म, यू. यू कोणता आहे, यू साइन एक्स आहे, मग इथं काय लिहिलं साइन एक्स. फक्त सिस्टमॅटिकपणे जायचं, तुम्हाला रूल माहिती असतील ना तर प्रॉब्लेम सोडवायला काही अडचण येणार नाही. झाला, आता तुम्हाला काय माहिती पाहिजे, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार आहे बघा, साइन एक्स आहे तसं घेऊया. ठीक आहे, साइन एक्स इंटू कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स. ओके, हां, आणि प्लस आता मी खाली लिहिते. ठीक आहे, कॉस एक्स आहे तसं प्लस आहे बरं इथं, आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ओके, थोडं खराब दिसतं हे, ठीक आहे असू द्या. आता बघूया, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार, मायनस इथे प्लस आहे म्हणजे तिथं मायनस येणार साइन एक्स इंटू साइन एक्स, साइन स्क्वेअर एक्स. स्क्वेअर कुठे लिहिलं आहे ते नीट बघा, साइन स्क्वेअर, साइन एक्स स्क्वेअर लिहायचं नाही, साइन स्क्वेअर एक्स लिहायचं. ओके, मिडल साइन आता इथं प्लस आहे, इथं कॉस एक्स आहे, इथं कॉस एक्स आहे, मायनस साइन दिसतंय का, नाही आहे, म्हणजेच हा झाला कॉस स्क्वेअर एक्स. ओके, आता देअरफॉर याचा आन्सर असं पण लिहू शकतो आपण, हे पण फायनल आन्सर आहे, किंवा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साइन पुढे लिहूया, हे लिहूया कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. ओके, येते लक्षात, हा तुमचा फायनल आन्सर झालं. किंवा जर तुम्हाला सिम्प्लिफाय नाही करता आलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, तर हे आपण 4च एक्झाम्पल पाहिलेले आहेत. हा 4th नंबरचं जे आहे ते आपण उद्या सोडून देऊया, कारण हा लेंदी व्हिडिओ होईल मग. तर हे 4 एक्झाम्पल टोटल मी आज सोडून दिलेले आहेत, तर आपण थांबूया आणि पार्ट 3मध्ये आपण राहिलेले एक्झाम्पल घेऊयात, किंवा नाही घेतली तरी चालू शकतं. तुम्हाला आता यू व्ही रूल काय आहे ते समजलं असेल, आणि याच्यामध्ये काय यू व्ही रूल लक्षात ठेवायचं, आणि दुसरं काय फॉर्म्युले माहिती पाहिजेत फक्त, जे की मी तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत, किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा फॉर्म्युले आहेत, ते पाठच केले तरच तुम्हाला हे प्रॉब्लेम काय होतील, सॉल्व्ह करता येतील. ओके, सो आपण आता इथे थांबूया आणि राहिलेले आपण उद्या बघूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.